सो हे गाइज, मी आनंद राऊत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि ऑल्सो द न्यू व्हिडिओ ऑफ आरसेफ स्कूल. तर मित्रांनो, आज आपल्या आरसेफ स्कूलमध्ये सेलिब्रेट होत आहे ट्रेडिशनल डे, जो की फक्त 11th आणि 12th स्टँडर्डच्या स्टुडंटसाठी आहे. तर 9:15चा टायमिंग दिलेला, आपण आलो आहे 8:45ला, म्हणजे अर्धा तास लवकर आलो आहे कारण आपल्याला ब्लॉग बनवायचा होता आणि आतमध्ये जी काय तयारी चालू आहे ती पण दाखवता येईल ना. लवकर आल्यावर जी तयारी असते ना ती पण दाखवता येते, म्हणून मी कुठलाही इव्हेंट असेल ना आरसेफ स्कूलमध्ये ते लवकर यायचं ट्राय करतो. ठीक आहे, ट्रेडिशनल डे आहे, मजा आहे, डान्स आहे, सगळंच आहे यार. तुम्हाला माहिती आहे ना मित्रांनो, आरसेफमध्ये कुठलाही इव्हेंट असेल तर मजा येणार नाही हे शक्यच नाही ना. ठीक आहे, 15 मिनटं राहिली आहेत, आतमध्ये जाऊया आपण, बघूया कसं काय चालू आहे सगळं, तयारी कशी चालू आहे यार. आणि ऑब्वियसली स्टुडंट्स ट्रेडिशनल लुकमध्येच येणार, त्यांचा पण शूट घेऊ, ते कसे आहेत, ते कसे दिसत आहेत आणि आरसेफ कसा दिसतोय. सो लेट्स गो वॉच टिल एंड. सो गाईज, स्कूलमध्ये एंट्री टाकली आणि एंट्री टाकलं बघितलं तर काय रिसेस चालू झाली आणि रिसेस चालू झाली म्हणून मला काय स्कूलच्या प्रोमिनाटमध्ये शूट करता येणार नाही, कारण माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. कारण रिसेसला माहितीच आहे तुम्हाला, आरसेफचे स्टुडंट्स धमाकूल घालतात. तर मी एका क्लासरूममध्ये आलो आहे, बाजूलाच जो रिकामा दिसला मला, ते मी तुम्हाला सांगतो की आता आम्हाला एका क्लासरूममध्ये बसवलं आहे 11thच्या, आणि तिथे आम्हाला स्पीच देणार आहेत. टीचर्स असतील, स्टुडंट्स असतील, स्पीच देणार आहेत, सॉंग्स बोलणार आहेत असं मला कळलं आहे. तर आता आपण त्या क्लासरूममध्ये जाऊया आणि बघूया तिथला सीन काय होते. सो लेट्स गो. नमस्कार, जय महाराष्ट्र, राम राम मंडळी, कसे आहात सर्व? आजचा या खास पारंपरिक उत्सवाला आपल्या माननीय प्राचार्य गायकवाड मॅडम प्रेझेंट आहेत, वरील आपले निरीक्षक भोसले सर प्रेझेंट आहेत, समोर आपल्या क्लासच्या शेला मॅडम प्रेझेंट आहेत. आपल्या महाराष्ट्र गीत आपलं सादर करणार आहेत 11th आपले ज्युनियर. तर 11वीचे ज्युनियर कृपया स्टेजवर या. अरे सिनियर्सला थोडा तरी रिस्पेक्ट द्या, मोठा तरी. आडो झाले. दुखत नाही ना? या उक्तीप्रमाणे असणाऱ्या
पृथ्वीवरचे स्वर्ग म्हणजे इतके त्यांचे निसर्ग सौंदर्य अप्रतिम आहे. बर्फाच्छादित डोंगर, मोठमोठ्या नद्यांचे मुख, केशव सफरचंदांच्या बागा, वैष्णोदेवी, बद्री केदार यासारख्या हिंदूंच्या तीर्थस्थानांचे ठिकाण इत्यादी मुळे पर्यटन हे मुख्य व्यवसाय असलेले राज्य आपल्या खास काश्मीरी भाषा व वेशभूषेमुळे लक्षात राहते. एकीकडे उत्तर प्रदेशची लखनवी हिंदी भाषा, कथक नृत्य आणि कलाकुसर, तर दुसरीकडे पंजाबचा आंगळा भांगडा, गव्हाची गोदावरी आणि मजेदार लस्सी. सप्तपदी, सेवन सिस्टर्स ज्यांना आपण म्हणतो, अशा आसाम, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा इत्यादीमधील आदिवासी लोकनृत्य आणि जंगल झाडांवरचे त्यांचे प्रेम, आयुर्वेदिक वनस्पतींचे त्यांचे ज्ञान, सर्वांहून वेगळी अशी वेशभूषा आणि भाषा हेच येथील वैशिष्ट्य लक्षात राहण्यासारखे आहे. बंगालमधील वेशभूषा, दुर्गापूजा, कारापूर, बिहारमधील नालंदा विश्वविद्यापीठ, ओडिसातील जगन्नाथपुरी मंदिर, ओडिसी लोकनृत्य, मथुरेतील वृंदावन, इंदोरमधील गायकी घराणे, ज्यामुळे मध्य प्रदेश सुद्धा आहे, हे सर्व आपल्या देशाच्या संस्कृतीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त करून देतात. गुजरात व राजस्थान येथील खाद्य संस्कृती, पेहराव, गरबा नृत्य, वाळवंटी देशातील झुमरमाळ, महाराष्ट्रातील गडकोट किल्ले, कोकण किनारपट्टी, लावणी नृत्य आणि आपली लाडकी मराठी भाषा हे आपणा सर्वांना ज्ञातच आहे. कर्नाटक, तामिळनाडू, केरळ व आंध्र प्रदेश या दक्षिण भागातील वैशिष्ट्यपूर्ण मंदिरांची स्थापत्य व शिल्पकला, संस्कृत भाषेशी जवळीक साधणाऱ्या दक्षिणी भाषा, वेशभूषा, भात व मासे असे आहार वैशिष्ट्य, नारळी पोफळीचा भागा, भरतनाट्यम, कथकली यासारख्या नृत्यकला इत्यादी कलाकुसर. विविधतेत नटलेल्या आपल्या देशामध्ये हजारो वर्षांपूर्वीचे या सर्व कलांबद्दलचे ज्ञान आणि विज्ञान आपल्या वेद पुराणांमध्ये आढळते. जसे की आयुर्वेद हे चरक संहिता यामध्ये आरोग्यशास्त्र आणि ऋग्वेद व यजुर्वेदातील ज्योतिषशास्त्र, अथर्ववेदातील गणितशास्त्र इत्यादी. आपल्या देशाचा सांस्कृतिक वारसा हा अमूल्य ठेवा आहे व हा जपण्याचा ज्ञानाचा भंडार असलेले आपले पुरातन साहित्य व कला यांचा आपल्याला सारखा अभिमान असलाच पाहिजे. असा हा सांस्कृतिक ठेवा जपून ठेवणे हा आपल्याच हातात आहे व ते करण्यासाठी निसर्गाला हानी पोहोचणार नाही याची काळजी घेणे, उदाहरणार्थ कचरा न पसरवणे, सांस्कृतिक स्थळांना भेटी दिल्यावर तेथे कोणतेही नुकसानदायक काम न करणे इत्यादी. तर मग मित्रांनो, घेणार ना काळजी आपल्या सांस्कृतिक वारशाची? हा वारसा आपण आपल्या पुढल्या पिढीला सुरक्षित हस्तांतरित करूया अशी मी आशा बाळगते व माझे 2 शब्द इथे संपवते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि सिनियरचं नातं भले एक वर्षाचं असलं तरी ज्युनियर्सला आणि सिनियरला ते नातं खूप थोडं वेगळं वाटतं, कारण पहिलं प्रेम पण कधी कधी होऊन जातं. त्यामुळे ज्युनियर्स आता 12वी मध्ये सिनियर्स बद्दल बोलायला पुढे येणार आहे. Someone has rightly said that the 2 toughest things to say in our life are hello for the first time and goodbye for the last. It feels like yesterday our college started and you guided us about the differences in the methods of standard 10th and 11th. You conducted freshers day for us and told us to make our notes by ourselves, understand every concept in lectures, and utilize the time wisely. On Teachers' Day, you taught us very nicely. Also told us about the strict supervisors during first unit test and semester. Not only in college, but also in school, you have been our support system. Even if we were not in the same classes, the bond that we shared during our academic activities are remarkable. Over the years, you have been our friends, mentors, and role models. From
cheering us on events, to helping us find our way around. You have always been there. Your hard work, dedication, and achievements have always inspired us to push our limits and dream big. To all our seniors, thank you for your kindness, leadership, and friendship. We, your naughty juniors, would like to wish you all the very best for your board exams. May you reach new heights and achieve great success in your future. With courage and determination, you will be missed by us. Thank you for your support and thank you. धन्यवाद जुनियर, तुमचं पाठीमागच्या मला खूप आवडलं. आठवणीचा हा खजाना आम्ही नेहमी जपून ठेवू. तर ज्युनियर आणि सिनियरचं नातं आता पुन्हा झालं मी बोलला. ज्युनियर आणि सिनियरचं नातं म्हणजे जरी 1 वर्षाचं असलं तरी त्याच्यातून खूप गोष्टी शिकण्यासारख्या असतात. सिनियर्सनी केलेल्या चुका ज्युनियर्सनी करायच्या नसतात. हेच फक्त सांगणार आहे. आम्ही वर्ष घालवली असेच 12वीचं काय नाही समजून. पण ज्युनियर्सला एकच सल्ला आहे की जुलैच्या 1 तारखेपासून अभ्यास करायला लागा, नाही तर आमच्यासारखे हालत. त्यामुळे हेच वाक्य सांगेन. आणि ज्युनियर्स आणि आमचं नातं म्हणजे कधी रॅगिंगचं नव्हतं. आम्ही त्यांच्यावरती एवढं प्रेम दाखवलेलं आहे, कदाचित आमच्या अभ्यास सोडून एवढं प्रेम कोणीच दाखवलं असं आहे. आम्ही कधी ज्युनियर आणि सिनियर मध्ये भेदभाव केला नाही. ज्युनियर्सला मी फ्रेशरच्या दिवशी एक शब्द दिला होता की तुम्हाला मी आमच्या कॉलेजची सांस्कृतिक बाजू दाखवेन. पण दुर्दैवाने आपल्याला आपलं अॅन्युअल स्पोर्ट्स त्याचं हे करता आलं नाही. त्याचा मला दुःख आहे की मला माझा शब्द पूर्णतः पाळता आला नाही. पण मी हा शब्द पाळण्याचा पूर्ण प्रयत्न केला. त्यामुळे माझ्या शिक्षकांनी मला खूप मदत केली. खास कर आमच्या गायकवाड मॅडम आणि आता फेस्टिवल डिपार्टमेंटनी मला खूप सहाय्य केलं त्यासाठी की मी म्हणालो की एक इव्हेंट आपल्याला पाहिजे. आणि मी 11वीला एवढं वचन दिलं होतं की जर ट्रेडिशनल डे झाला नाही तर मी 12वीचा बोर्डाचा पेपर लिहिणार नाही. हा शब्द माझा होता. त्यामुळे आता मी बोर्डाच्या परीक्षेला जाऊ शकतो कारण मी माझा शब्द पूर्ण केलेला आहे. मित्रांनो, आयुष्यात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. जर तुम्ही आयुष्यात स्वतःच्या शब्दालाच किंमत देऊ शकला नाही तर तुम्ही एक सिनियर असून काही उपयोग नाही. कारण ते पण ज्युनियर्स पण आमच्याच पावलावर पाऊल टाकून पुढे जाणार आहे. त्यामुळे आमचं कर्तव्य बनतं की त्यांना चांगला मार्ग दाखवण्याचं कर्तव्य आहे. त्यामुळे स्वतःचा शब्द न मोडून देता त्यासाठी प्रयत्नशील राहणं हेच एका सिनियरचं कर्तव्य आहे. तर ज्युनियर्स, तुमच्या 12वीच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि हा ट्रेडिशनल डे तुम्ही माझ्यासाठी येऊन हा साजरा केला आणि स्वतः मजा केली तर पण माझ्या एका याच्यावरती आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आमचे 12वीचे मित्र प्रॅक्टिकलची एक्झाम सुरू करता असताना सुद्धा इथे उपस्थित राहून माझ्या शब्दाला मान देण्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि असा मी हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. ट्रेडिशनल डेचा कार्यक्रम आयोजित केला आणि विविध हेतून एकता आणण्याचा चांगला प्रयत्न केला. पण मंथननी जे सांगितले, मंथनचा हट्टच होता की मला ट्रेडिशनल डे करायचाच आहे. पण असाच हट्ट परीक्षेत सुद्धा कर की मला चांगले मार्क्स मिळून पुढे जायचंच आहे. तर आता त्या शब्दाला मान सुरू दे आमच्या. ओके, छान कार्यक्रम झाला. थोडक्यात पण चांगला कार्यक्रम झाला. तर गाईज, जसं आता तुम्ही आतमध्ये बघितलं, पोरांनी स्पीच तर खूप भारी दिली. इव्हन त्या तन्वीनी आणि श्रेयानी गाणंसुद्धा खूप भारी गायलं. आणि अर्णवनी जी ढोलकी वाजवली ना गाईज, क्लासिक. क्लासिक. ठीक आहे, तर आता आतमध्ये पण मजा आली. आता बाहेर जाऊन बघूया. सगळे गेले फोटोशूट करायला आणि आपण पण जाऊया. आपण कशाला थांबतो, आपण पण जाऊन बघूया बाहेर काय माहोल आहे. तर सो लेट्स गो. तर गाईज, जसं मी बाहेर आलो बघितलं तर सगळे फोटोशूट करायला वेगवेगळ्या डेस्टिनेशनवर गेले. थोडे काही गर्ल्स वगैरे इथे फोटोशूट करत होते, त्यांना मी रेकॉर्ड केलं. ठीक आहे, आता काय इथेच थांबायला लागेल कारण आता तर काहीच राहिलं नाही आहे. कॉलेज तर बंद झालं कारण आज आमचंच होतं ना फंक्शन, सो ते बंद झालं. आणि ज्यांना कुठे आता फिरायला जायचं असेल तिथे जातील.
काही कर सकते ना आप. ठीक आहे तर चला गाईस, व्हिडिओला आपण इथेच एंड करूया. समजा मिनीच ब्लॉग बनवला मी, अरे काय करणार ना, येत राहतील अजून वेगवेगळे ब्लॉग्स मी करत राहीन, डेस्टिनेशन कवर करत राहीन, तुम्हाला पण दाखवेन, तुम्हाला पण मजा येईल, मला पण मजा येईल ब्लॉग्स बनवायला. फक्त अशी साथ देत राहा, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. लाईक शेअर करायला विसरू नका. तर गुड बाय अँड थँक्यू फॉर वॉचिंग.